चला तर मित्रांनो, तुम्हाला आणखी एका पॉडकास्ट सीरीजबद्दल मी आज माहिती सांगतो. प्रेशर आलं असेल की हां. अरे होतोय की नाही, इंटरव्ह्यू घेत आहेत की नाही. कुठल्या पण इंटरव्ह्यूचा बेसिक फॉर्मॅट तुम्ही जसं सांगितलेलं आहे की की कन्सेप्ट विचारतो. आमचे बेसिकली इंटरव्ह्यूचे 3 राऊंड झालेले. सो 2 राऊंड टेक्निकल होते आमचे आणि एक HR राऊंड होता. सो तर ते बोलले की हे सगळं स्टॅटिक वाटतंय, तुला असं नाही वाटत की तू एखादी गोष्ट ॲड करेल. हा केला टीमसोबत प्रोजेक्ट केला आहे राईट. तर मला बोलले तू इंडिव्हिज्युअली काय केलं आहे पायथनमध्ये, तू एक बेसिकली मला एक लेआउट बनवून दे, एक कंटेनरचं कोड लिहून दाखव आणि ते रन झालं पाहिजे. त्याचं काहीच टेन्शन नको, तू मला फ्लो सांग की कसं हे वर्क करतं, तू कसं केलं. रेझ्युमेमध्ये किती प्रोजेक्ट्स तू ॲड केले होते? ड्राईव्ह झाला की फर्स्टमध्ये त्यांनी मला विचारलं ही लिस्ट डायनामिक का नाही. मी सांगितलं अजून एक ओके, प्रोजेक्ट केला अजून एक project केला. पायथनमध्ये. अच्छा, अच्छा. असं म्हणजे तो थोडक्यात ते तिकडे उडी मारली गेली त्या उडी project कडे. मारली. चांगलं ना, जावा येतं, OS येतं, DSA येतं मला चांगलं, IoT येतं, फ्लटर येतं, डार्ट येतं, अरे सगळ्या वा. म्हणजे ते त्यांना मल्टी डोमेन सांगितलं. मग तू उबंटू वापरतो, लिनक्स वापरतो. वापरतो. सॉरी मी इंटरप्ट हो. करतोय, बट मला ते क्युरिओसिटी वाढत चालली की गेल्यावर मला हे डिप्लॉय झालेलं दिसलं पाहिजे, मला अरे हे प्ले वा. स्टोअरवर बघायचं हे Okay. ॲप्लिकेशन तुझे. मग ते मला बोलले हे 2 टेबल देते मी, याच्यावर तू सेल्फ घेऊन जा. मी परत म्हणलं मॅम सिंगल टेबलवर ते मला बोलले लेक्चर पण सांगितलं म्हणजे तू हो. त्यांना आणि प्रत्येक बॉक्स न बॉक्स एक्सप्लेन केला त्यांना. हां, मला विचारलं जावा आणि PVM मध्ये काय फरक काय आहे? फरक Why तुम्ही should we हायर hire you? का करू तुम्हाला? तुला काय वाटते की तुझ्या रेझ्युमेमध्ये किंवा तुझ्या प्रिपरेशनमध्ये अशा काही गोष्टी होत्या की ज्या की फॅक्टर होत्या? नवीन इनिशिएटिव्ह कोर्टवेबद्वारे घेतले जातात, जसं की सुपर एक्स आमच्या वेळेस इंट्रोड्यूस झालेलं सुपर एक्स बरोबर. प्रोग्राम. की ते नोटीस करतात म्हणजे हो. जे BNYचा इंटरव्ह्यू देत आहे ना त्यांनी हे लक्षात ठेवा की चला तर मित्रांनो, तुम्हाला आणखी एका पॉडकास्ट सीरीजबद्दल मी आज माहिती सांगतो. पॉडकास्ट सीरीज म्हणजे आपण पॉडकास्ट सीरीज ह्याला का बोलतो, तर आपण एखाद्या विशिष्ट कंपनीबद्दलचे सगळे पॉडकास्ट या सिरीजच्या अंडर घेतो. म्हणजे आता आपलं ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या कंपनीचं नाव आहे BNY मेलॉन. BNY म्हणजे बँक ऑफ न्यूयॉर्क. तुम्ही हा विचार करा की जेव्हा फ्रेशर एखादा बँक ऑफ न्यूयॉर्कसारख्या कंपनीमध्ये प्लेस होतो, बट जर ही स्टार्टिंग कंपनी असेल तर ह्या MNC कंपन्या आहेत. याच्यामधनं तुम्हाला टीममध्ये कसं शिकता येऊ शकतं, म्हणजे आपण फ्रेशर म्हणून जातो, तिथं ऑलरेडी टीमच्या हायरार्की असतात, त्याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात. मोठे मोठे प्रोजेक्ट कसे वर्क केले जातात या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येतात. पण ह्या कंपन्यांमध्ये जाण्यासाठी आधी इंटरव्ह्यू क्रॅक करायला पाहिजे आणि फ्रेशर म्हणून या कंपन्यांचा इंटरव्ह्यू क्रॅक करणे ही तशी चॅलेंजिंग गोष्ट आहे, म्हणजे असं एकदम सहजही नाही. तर आपल्या क्लासचे बरेचसे लोक या कंपनीमध्ये प्लेस झालेत. त्यातलाच आज आपल्याबरोबर पॉडकास्टमध्ये आहे शुभम. तर आज आपण शुभमकडनंच ऐकून घेऊया BNYचा त्याचा एक्सपिरियन्स कसा होता, त्याने कसं प्रिपेअर केलं होतं, जेणेकरून आपल्याला पुढच्या पॉडकास्टसाठी किंवा पुढच्या फ्रेशर्ससाठी मदत होऊ शकेल. जर तुम्ही फ्रेशर असाल आणि तुम्हाला ही कंपनी क्रॅक करायची असेल तर तुम्ही BNYची सिरीज नक्की बघाल. कॉंग्रॅच्युलेशन शुभम आणि हॅलो. काय म्हणतोस, कसं चाललंय, BNYचा काय सिनरी होता? सर मी NBN सिंहगड कॉलेजमधनं आहे. सो आमचे बेसिकली इंटरव्ह्यूचे 3 राऊंड झालेले. सो 2 राऊंड टेक्निकल होते आमचे आणि एक HR राऊंड होता. सो फर्स्ट टेक्निकल राऊंड सुरू झाला. आमचा इंटरव्ह्यू लेट शेड्यूल झालेला, म्हणजे Okay. सकाळी 9 वाजेपासून आम्ही बसलेलो ते 4 वाजता इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. तुला पण म्हणजे आदल्या दिवशीच लिस्ट आलेली, हां, नाव 1 आलं? दिवसाच्या नोटीसवर. फक्त 1 दिवसाच्या नोटीसवर? दुपारी कळलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इंटरव्ह्यू 9 वाजता. अरे वा. सो जेव्हा इंटरव्ह्यूचं कळलं तर थोडं मला वाटलं की प्रिपेअर करावं असं तसं. मग प्रिपेअर केलं, नोट्स वगैरे प्रिपेअर केलं. मग मी तसं एक रात्रीत प्रिपेअर केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता इंटरव्ह्यूला जायचं होतं. इंटरव्ह्यू पण दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू, आता बघ ना, हां प्रिपेअर करायला भरपूर गोष्टी. हो. तर मग काय विचार केला की काय काय प्रिपेअर करायचं, म्हणजे तू लिस्ट डाऊन कसं केलं की मी हे प्रिपेअर करतो, म्हणजे हे रिवाईज करतो, ह्याचं रिवाईज करतो, काय काय रिवाईज केलं मग तू आदल्या एका दिवसात, म्हणजे असं? सर कुठल्या पण इंटरव्ह्यूचा बेसिक फॉर्मॅट तुम्ही जसं सांगितलेलं आहे की कन्सेप्ट विचारला, ऑपरेटिंग सिस्टीम, DBMS, SQL, जावा आणि तुमचे बरोबर. प्रोजेक्ट. सो तसं झालं आणि तुम्ही पण आम्हाला थोडा गायडन्स दिलेला आधी BNY बद्दल की Yes. कंपनीमध्ये काय काय कन्सेप्ट विचारला जाऊ शकतात. तो गायडन्स आला आणि मग मी अशी लिस्ट बनवली की काय काय आपल्याला प्रिपेअर करायला पाहिजे. सो मी एक एक 1 बाय 1 प्रिपेअर केलं. तुम्ही पूर्ण सांगितलेल्या नोट्समधनं ते प्रिपेअर केलं. सेकंड डे इंटरव्ह्यू होता. आम्ही 9 वाजता ड्राईव्हला गेलो. 9 ऑफ वाजता कॅम्पसच, म्हणजे ऑन कॅम्पस ऑन कॅम्पस हां, ऑन कॅम्पस ड्राईव्हला गेलो आम्ही. प्लेसमेंट टॉक झाल्यानंतर 9 वाजता म्हणजे आमचं 11-12ला बसवलं असेल क्लासरूममध्ये आणि आमचं त्याच्यानंतर बसवूनच ठेवलं आणि 4 वाजता पहिला इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. ओके. 9 वाजेपासून बसलोय, 4 वाजता इंटरव्ह्यू शेड्यूल. प्रेशर आलं असेल की अरे हां. होतोय की नाही, इंटरव्ह्यू घेत आहेत की नाही.
की की इथनंच आपल्याला घरी? कारण लास्ट झालं की आपल्याला थोडं नर्वसनेस होतो. बट मी नंतर फर्स्ट 4 वाजता इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. हम्म. सो इंटरव्ह्यूला गेलो. सो इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. सो त्यांचं फर्स्ट त्यांनी कम्फर्टेबल केलं मला, की कुठला पण इंटरव्ह्यूवर येतो तर त्याला फर्स्ट कम्फर्टेबल करता, की हाय हॅलो बोलतात, नाव वगैरे बरोबर. सांगितलं. आणि नंतर मला बोलले की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. सो मी पूर्ण इंट्रोडक्शन दिलं माझं. बेसिकली नाव सांगितलं, कॉलेज सांगितलं, माझे स्किल्स सांगितले आणि इंटर्नशिप्सबद्दल सांगितलं की काय काय येतं. माझा टेक स्टॅक सांगितलं आणि असं पण सांगितलं की मी ॲक्टिव्हली प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो लीड कोडचे. अरे वा. सो ते एक्सप्लेन केल्यानंतर ते मला बोलले की हे झालं. त्यांनी त्यांच्याबद्दल थोडं सांगितलं आणि मग नंतर त्यांनी मला विचारलं टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट. सो मी फर्स्ट प्रोजेक्ट माझा वॉचवेव जो की सुपर एक्समध्ये मी केलेला जावा एफएक्सचा यूज करून. ओके. जावाच्या सुपर एक्सला हो. तो होता. काय नाव होतं प्रोजेक्टचं? वॉचवेव. वॉचवेव. सो त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल मला एक्सप्लेन करायला लावलं वॉचवेव काय आहे, काय नाही. So म्हणजे मी सुरुवातच प्रोजेक्टपासून सुरुवात झाली. प्रोजेक्टपासून झाली. ओके. सो मी प्रोजेक्ट सांगितला त्यांना की काय वर्किंग आहे काय नाही. सो बेसिकली ते मीडिया डिस्कवरी प्लॅटफॉर्म होतं की मूवीज वगैरेचं डिस्क्रिप्शन येईल त्याच्यावर. सो मी त्यांना सांगितलं. मग ते मला बोलले की काय डिस्क्रिप्शन. मग मी त्यांचे सगळे नेम वगैरे ते सगळं सांगितलं. मग ते मला बोलले की मी त्यांना एक सांगितलेलं की इमेजेस दिसतात, मी एसक्यूएलमधनं इमेजेस फेच करतो. तर ते बोलले की हे सगळं स्टॅटिक वाटतंय, तुला असं नाही वाटत की तू एखादी गोष्ट ॲड करेल. सपोज मी एखादी मूवी ॲड केली तर ती तुझ्या अपडेट व्हायला पाहिजे ना, तुला हे नाही वाटत का? तर मी मग त्यांना एक्सप्लेन केलं की सर मी हा फर्स्ट माझा प्रोजेक्ट होता म्हणून मी असं केलं. नेक्स्ट मी याच्यावर अजून चांगला प्रोजेक्ट केला जो की मी पायथनच्या सुपर एक्समध्ये केलेला. तो प्रोजेक्ट होता कृषी सेवक म्हणून. तर त्याच्यात शेतकरी सेकंड हँड त्यांचे युज्ड इक्विपमेंट्स सेल करू शकतात. तो त्याच्यात काय होतं की एखाद्या शेतकऱ्याने जर न्यू बटन ॲड करून इमेज वगैरे अपलोड करून डेटा अपलोड केला तर तो त्या लिस्टमध्ये ॲड व्हायचा. तर त्यांना ते एक आवडलं की हा इम्प्रूव्हमेंट करत गेला. सो ते एक झालं. मग सेकंड मी त्याच्यामुळे माझा इंटरव्ह्यू असा ड्राईव्ह होत होता आणि त्याच्यामुळे मग मी फर्स्ट जावाचा प्रोजेक्ट एक्सप्लेन केला. मग पायथनचा प्रोजेक्ट एक्सप्लेन केला. पायथनचा पूर्ण एक्सप्लेन केल्यावर ते मला बोलले की ओके तर तू हा केला टीमसोबत प्रोजेक्ट केला राईट. तर मला बोलले तू इंडिव्हिज्युअली काय केलं पायथनमध्ये, पायथनच्या प्रोजेक्ट्समध्ये. तो क्लासमध्ये आता मला त्या मुमेंटला सुचलं नाही, बट क्लासमध्ये काय झालेलं की आम्हाला एक कंटेनर बनवायला लावलेलं आणि त्याच्यावर नेम वगैरे ते ॲड केलं ना आम्ही, तर तिथे कंटेनर शो व्हायचा. तर मी त्यांना ते एक्सप्लेन केलं की मी पहिले टिक इंटर शिकताना हे केलंय. तर ते सगळं झालं. मग सेकंड मला बोलले की तू जावा एफएक्सचा प्रोजेक्ट केलाय बरोबर, सो तू ते बनवलं कसं, तुला कोड तर येतच असणार. मी बोललो हो सर. सो ते मला बोलले की तू हा कोड लिहून दाखव मला. की मी त्यांना बेसिकली सांगितलं की मी लेआउटिंग केलेलं, लेआउट एक्सप्लेन केलं की कसं असतं, काय प्रोजेक्ट आहे. मग ते मला बोलले की तू एक बेसिकली मला एक लेआउट बनवून दे, एक कंटेनरचं कोड लिहून दाखव आणि ते रन झालं पाहिजे. अच्छा, म्हणजे तुला तिथे रिअल टाइमला कोड लिहायला सांगितलं? कोड लिहायला सांगितलं. क्या बात आहे. तर मी त्यांना काय बोललो की सर मी आत्ता रिवाइज नाही केलंय, मला म्हणजे येतंय मला ते, बट मला मेथड्सचे नेम आत्ता रिवाइज नाही होते, म्हणजे सांगता नाही. ते बोलले तू त्याचं काहीच टेन्शन नको, तू मला फ्लो सांग की कसं हे वर्क करतं, तू कसं केलं. तर मी त्यांना पूर्ण एक्सप्लेन केलं ते एज बॉक्स, व्ही बॉक्स, ते कसं वर्क करतं. जावा एफएक्सचं पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन केलं त्यांना की स्टेज काय असतं, सिनरी काय असती, ते फिल्मवर बेस्ड आहे. तर ते सगळं एक्सप्लेन केलं. ते झालं. मला बोलले की तुला प्रॉब्लेम्स काय आले, तू जावामध्ये काय प्रॉब्लेम्स आले. तर मी त्यांना बोलले की फर्स्ट ऑफ ऑल प्रोजेक्ट आमचं कम्प्लीट झालं आणि त्याच्यात एक्सेप्शन्स आलेले आम्हाला. तर आम्ही पूर्ण मग त्याच्यात एक्सेप्शन हँडलिंग एक्सप्लेन केलं त्यांना. मग हे पूर्ण याच्यानंतर प्रोजेक्टचा पार्ट संपला. तर ते म्हणजे मला बोलले की तू कुठल्या टेक्नॉलॉजीज मध्ये प्रोफिशियंट. तुझ्या म्हणजे रेझ्युमे मध्ये किती प्रोजेक्ट तू ऍड केले होते? बेसिकली 2 प्रोजेक्ट होते माझे. 2 प्रोजेक्ट होते आणि ते दोन्ही हेच आता तू एक्सप्लेन केले ते. फर्स्ट जावा एफएक्सचा होता आणि सेकंड होता आयओटीचा म्हणजे मी कार आणि फ्लटरला कनेक्ट जो प्रोजेक्ट सांगितला की जो कृषी सेवक समथिंग, तो तू इन्क्लूड नव्हता केलेला. ओके. तर तू एक्सप्लेन कसा केला त्यावेळेस त्यांना, म्हणजे त्यांनी कसं विचारलं? तो क्वेश्चन डिरेक्ट झाला ना, ड्राईव्ह झाला की फर्स्ट मध्ये त्यांनी मला विचारलं ही लिस्ट डायनामिक का नाही. मी सांगितलं अजून एक प्रोजेक्ट केला, तो थोडक्यात ते तिकडे उडी मारली गेली त्या प्रोजेक्ट की तुझ्या ह्या प्रोजेक्ट मधलं इम्प्रूव्हमेंट तू तिकडे केलंय. ओके. आणि तुझा दुसरा प्रोजेक्ट काय होता तू बोला? आयओटीचा प्रोजेक्ट. मी एक स्मार्ट आयओटी कार बनवली आणि एक फ्लटर ऍप्लिकेशन बनवलं, त्या दोघांचं कनेक्शन क्लासमध्येच केलं होतं का? क्लासमध्ये गेलेला. सो तो सेकंड प्रोजेक्ट होता माझा. नंतर ते झालं. मग मला विचारलं एक्सेप्शन हँडलिंग, मी एक्सप्लेन केलं जावाचं पूर्ण
आणि आणि नंतर झालं मग त्यांनी मला विचारलं तू कशात प्रोफिशियंट आहे, तुला काय काय टेक्नॉलॉजी येतो. हे पहिल्याच राऊंडला होतं हो सगळं. सगळं फर्स्ट राऊंड. टेक ओके. स्टॅक काय, तर मग ते सगळं एक्सप्लेन सांगितलं ना. जावा येतं, ओएस येतं, DSA येतं मला चांगलं, IoT येतं, फ्लटर येतं, डार्ट येतं, अरे सगळ्या वा. म्हणजे ते त्यांना मल्टी डोमेन सांगितलं. मग त्यांनी मला एक 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 विचारत होते. SQL सांगितलं. मग पहिले मला विचारलं OS ऑपरेटिंग सिस्टीम, तू कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम तुला येते चांगली. म्हणजे अरे वा. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की तू उबंतू वापरतो, लिनक्स वापरतो वापरतो, काय? मॅक वापरतो. मी बरोबर. बोललो सर मी लिनक्स वापरतो. मला बोलले की तू कोड कशावर करतो. मी बोललो सर विम एडिटर आहे ना त्याच्यावर करतो. मी जसं बोललो विम एडिटर, तर त्यांचे असे डोळे मोठे झाले की ते खुश झाले की बाबा याला विम माहिती आहे. तर मला युजली का म्हणजे म्हणजे माझा पर्स्पेक्टिव्ह मी सांगतो की आम्ही असं फ्रेशरकडे बघताना म्हणजे युजली डोक्यात कसं असतं की हा विंडोज प्लॅटफॉर्म वापरत असेल, हा. VS कोडवरच कोड करत असेल. हो युजली कोणी असं कमांड लाईनने जात नाही, कारण की म्हणजे VIM ला कसं तुला टर्मिनल थ्रू करावं लागतं गोष्टी, आणि फ्रेशर्स ते प्रेफरन्स देत नाही त्या गोष्टींना, कारण किचकट वाटतं थोडंसं. सो तो एक पॉईंट असेल, त्यामुळे त्यांनी डोळे मोठे केले असावेत. ठीक आहे, आणि नेक्स्ट विमच्या कमांड्स विचारल्या. कमांड्स विचारल्या. अरे हा वा. की तू सर्च कसं करणार कीवर्ड, तू ओके. सेव्ह कशी करणार फाईल, ते पूर्ण विमचं विचारलं मला. नंतर मला विंडोजच्या थोड्या कमांड्स विचारल्या की तू लॉग कसे बघणार. नंतर मला उबंतू लिनक्सच्या कमांड्स विचारल्या. आणि नंतर मग त्यांनी मला काहीतरी क्वेश्चन, म्हणजे मला जेव्हा विंडोजच्या कमांड विचारला ना, तर ते मला असं थोडं निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत होतं. तर मी त्यांना नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे ते जसं संपलं तर सरांना मी असं पण बोललो की सर मी असं ऑपरेटिंग सिस्टीम बेस्ड नाही, ऑपरेटिंग सिस्टीमचे वर्किंग वगैरे हे मला इंटरनल ओके. गोष्टींचं नॉलेज आहे. तर मग मी त्यांना ते सगळं सांगितलं की बायोस सांगितलं, अजून युजर मोड, कर्नल मोड, हे सगळं एक्सप्लेन केलं ऑपरेटिंग सिस्टीम. तर त्यांना त्याच्यातून एक की पॉईंट असा म्हणजे त्याच्यामुळे झाले असेल मला असं वाटतं की त्यांना असं कळलं की याला डीपमध्ये नॉलेज आहे ह्या ओके, गोष्टींचं, बरोबर. याला की वर्किंग माहिती. मी त्यांना सांगितलं हार्डवेअर, की आपल्या सिस्टीमला आपण क्लिक केल्यावर करंट जाण्यापासून पुढची OS अरे कशी वा. वर्क होती ते सगळं सांगितलं. तर ते झालं. मग नंतर त्यांनी मला विचारलं अजून तुझा फ्रेमवर्कचं नॉलेज काय. तर तिथून इंटरव्ह्यू वळला डार्ट आणि फ्लटरकडे. ओके. तर मी त्यांना बोललो मला डार्ट येतं आणि फ्लटर येतं, चांगलं येतं म्हणजे. आणि मग ते मला बोलले तू इम्प्लिमेंटेशन काय केलं. तर माझ्याकडे तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये फोन होता. तो मी त्यांना काय बोललो सर मी इम्प्लिमेंटेशन केलं, मी ते तुम्हाला दाखवू. ते अच्छा, बोलले म्हणजे तू ऍपच ते हो फोन मध्ये होतं ते डायरेक्टली दाखवलं. वा वा. ते मला बोलले की हो हे तर खूप चांगली गोष्ट आहे, मला इम्प्लिमेंटेशन बघायचं. तर क्या त्यांना बात मी आहे. इम्प्लिमेंटेशन तसं दाखवलं. ऍक्च्युली ह्याच गोष्टी प्लस पॉईंट असतात. म्हणजे कसं होतं की आता तू काहीतरी गोष्ट एक्सप्लेन करतोय, आता मी इंटरव्ह्यू घेतोय तर मी इंटरव्ह्युअर आहे, मला ते व्हिज्युअलाइज व्हायला थोडा वेळ लागू शकतो हो की तू काय सांगतोय, मला ते कनेक्ट करावं लागतात गोष्टी, बरोबर की नाही. तुला काय म्हणायचं, तू नेमकं ह्याच्यातनं काय बनवलं असेल. पण जेव्हा ॲप आपल्या फोनमध्ये जे बनवलेलं आहे ते आपण डायरेक्टली दाखवू शकतो की हे माझं वर्किंग आहे. हो. गुड. मग त्यांचं काय रिॲक्शन होती त्यावर. सो त्यांनी तो पूर्ण UI पाहिला माझा. तर ते त्यांचा फर्स्ट क्वेश्चन होता या UI ला बघून की हे सगळं तू कोड थ्रू केलं का. त्यांना एक अरे असं वा. असतं ना की आपण फिग्मा थ्रू बरोबर. फाईल, त्यांना वाटलं असं फाईल वगैरे नाही. मी बोललो हे सगळं कोड थ्रू केलं, तर तू याच्यात काही डेटा स्ट्रक्चर वगैरे काही वापरलं किंवा डेटा स्ट्रक्चरचं काही नॉलेज आहे का तुला याच्यात. तर मला ते क्लिक झालं की मी नॅव्हिगेटरची कन्सेप्ट वापरली इथं. तर मी तिथे स्टॅक एक्सप्लेन केला त्यांना क्या की बात आहे. गुड पुश गुड. पॉप सगळे त्या कन्सेप्ट व्हेरी गुड. एक्सप्लेन केल्या. तर ते इव्हेंट मॅनेजमेंटचं ॲप्लिकेशन होतं की इझी इव्हेंट म्हणून ॲप्लिकेशन होतं, ते सगळे एक्सप्लेन केलं. हे तू म्हणजे मला सॉरी मी इंटरप्ट हो करतोय, बट मला ते क्युरिओसिटी वाढत चालली की आता बघ ना, आपण फ्लटरमध्ये एखादं ॲप्लिकेशन केलंय, नेक्स्ट पेजला जाण्यासाठी आपण नॅव्हिगेशन हो वापरतो. हे आपण शिकतो की ह्याच्यामध्ये स्टॅक आपण वापरतो. हो पण तुला ते रन टाइमला कसं काय सुचलं की इथे DSA मला या कन्सेप्टमध्ये असं सांगायचं, म्हणजे तू काय विचार केला तेव्हा. तू पॉज घेतला की डायरेक्ट आन्सरच देऊन टाकलं त्यांना. सर मी कसं. थोडा पॉज घ्यायचो, म्हणजे असा मोठा पॉज नव्हता, एक 2-3 सेकंदाचाच ओके. पॉज असेल. पण मी बरोबर. विचार करून बोलत होतो की पुढचा, मला एवढं कळत होतं की मला हा इंटरव्ह्यू ड्राईव्ह ट्राय करायचा आहे सर करायचं. बोले. क्या बात की आहे. मला एवढं माहित होतं की मी हा एक गोष्ट बोलली की ते मला पुढे त्याच्यावर धरतील किंवा तो गोष्ट त्याच्यावरच क्वेश्चन, आणि तसंच सेम पॅटर्न मध्ये इंटरव्ह्यू होता. सो मी त्यांना ते एक्सप्लेन केलं, याचं स्टॅक. वर्किंग, त्यांना लेआउट एक्सप्लेन केलं की हा कंटेनर आहे, याच्यात ह्या गोष्टी, इमेज आहे, इथे हे सगळं फेच होत आहे. सो तिथे झालं माझं डार्ट आणि फ्लटर फ्रेमवर्कचं विचारलं. बरोबर. आणि मग लास्टला पण ते इंटरव्ह्यूला मला असं बोलले की हे जे तू ॲप केलंय, मी त्यांना सांगितलं ना की मी हे ॲप बनवलंय बट कम्प्लीट नाही आता. ते मला बोलले की हे मला गेल्यावर मला हे डिप्लॉय झालेलं दिसलं पाहिजे, मला हे अरे प्ले वा. स्टोअरवर बघायचं हे ओके. ॲप्लिकेशन तू केलं. तर तसं माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता. आणि ते कसे होते, नॉलेजेबल व्यक्ती होते खूप, की Obviously. मला ते दिसत होतं की यांना एक्सपिरियन्स जास्त हां. वाटत होता त्यांचा. आणि फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये माझी की टेकअवेज हे होते की त्यांना माझं सिलेक्शन ह्या कारणाने झालं असं वाटतं मला की पहिल्या राऊंडचं हो म्हणजे. हां. की माझं इन डेप्थ नॉलेज जे मी स्टार्टिंगच्या बॅचेसपासून करत आलो ते सगळं विचारलं गेलं.
आणि त्याच्यावर त्यांना ते आवडलं. सेकंड त्यांना विम एडिटर आवडलं की विम एडिटरवर मी लिनक्स कोड केला, प्लॅटफॉर्म तू लिनक्स वापरतोय. याला माहिती ते झालं. आणि थर्ड असं होतं की याला फ्रेमवर्कचं नॉलेज. फ्रेमवर्कचं आणि नॉलेज. लास्टला मला ते असं पण बोलले की तुझी स्माइल पण जेन्युइन आहे आणि म्हणजे आय एक गेस हा पॉझिटिव्ह होता कॉमन इंटरव्ह्यू. फॅक्टर आहे वाटतं की ते नोटीस करतात. म्हणजे हो जे BNYचा इंटरव्ह्यू देत आहे ना, त्यांनी हे लक्षात ठेवा की आपल्या चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे आणि कॉन्फिडन्स असला पाहिजे. तर तुझा हा इंटरव्ह्यू किती वेळ चालला, म्हणजे फर्स्ट राऊंड असा? 30-40 मिनिट्स चालला असेल. 30-40 मिनिट्स चालला. ओके. म्हणजे मी तेव्हा इंटरव्ह्यू बसलो होतो तेव्हा मला टाइम नव्हता कळत, बट अझम्पशन ओके. त्याच्यापेक्षा हां. मिनिमम आहे, याच्यापेक्षा जास्त बरोबर. झालं असेल. बरोबर. मग सो सेकंड राऊंड साठी कसं त्यांनी सो अप्रोच केलं? सो फर्स्ट राऊंड झाला, त्याच्या 5 मिनिटांनंतरच मला कळलं की सेकंड राऊंडला शॉर्टलिस्टेड वा. आहे. सेकंड राऊंडला गेलो तर मी तिथे बसलो. त्या मॅमनी इंटरव्ह्यू म्हणजे रिझ्यूम माझा पूर्ण पाहिला, तर त्याच्यावर मला बोलले की तू हा फर्स्ट वॉच वेवचा प्रोजेक्ट केला, सो याच्यात तुला SQL येतं? मी बोललो हो मॅम. सो याच्यात टेबल्स काय काय होते मला ते एक्सप्लेन कर. वा. तर मी त्यांना सगळे एक टेबल्स एक्सप्लेन केले, त्याच्यामधल्या फील्ड्स एक्सप्लेन केलेले आहेत, जसं की मूवीचं नेम पूर्ण एक्सप्लेन केलं ते. मग ते झालं, मग तिथून SQL कडे वळला इंटरव्ह्यू की SQL क्वेरीज मध्ये काय क्वेरीज. सांगा. तर इनर जॉईन एक्सप्लेन करतं. मग इनर जॉईनमध्ये त्यांनी मला एकच टेबल दिला, याच्यावर इनर जॉईनला. ओके. मी बोललो वा. मॅम असं, म्हणजे मी कन्फ्यूज झालो की मॅम इनर बरोबर. जॉईन 2 टेबल्सवर वापरले जाणार. तर बरोबर. मी ते सांगितलं त्यांना, मग कमांड सांगितली इनर जॉईनची. मग तू मग तिथं नंतर कसं, म्हणजे मग त्यांनी तो प्रश्न विचारला की कंटिन्यू केला की काय केलं, मग स्किप केला त्यांनी तो नाही, क्वेश्चन? तो विचारला ना क्वेश्चन. मग त्यांनी ओके. 2 टेबल सांगितले मला, एम्प्लॉय इन्फो, एम्प्लॉय सॅलरी, ओके. तू हे 2 कनेक्ट कसं करणार. त्याच्यानंतर सेकंड होतं सेल्फ जॉईन. सेल्फ जॉईनची कन्सेप्ट एक्सप्लेन केली. मग ते मला बोलले हे 2 टेबल देते मी, याच्यावर तू सेल्फ जॉईन लाव. मी परत म्हणलं मॅम सिंगल टेबलवर होईन ते. तर मग त्यांनी मला एकच टेबल दिला, तो सेल्फ जॉईनची कमांड्स विचारली, ते सगळं झालं. मग नंतर त्यांनी मला विचारलं की हे बघ तुझं जावा येतं बरं, मला सांग जावाचा प्रोग्राम कसा रन होतो. अरे वा. तर मी त्यांना सांगितलं की आपलं पूर्ण एक्सप्लेन केलं ते डॉट क्लास फाईलपासनं, बाईट कोडपासनं, JVM पासनं पूर्ण. ते JVM मला बोलले आर्किटेक्चर पण सांगितलं म्हणजे तू हो. त्यांना? आणि प्रत्येक बॉक्स न बॉक्स एक्सप्लेन केला त्यांना? हा, अरे बट हे वा. तोंडी सांगितलं मी, कारण पेन अँड पेपर नव्हतं आणि बरोबर. डिस्टन्स जास्त होतं, त्या सिनारिओमध्ये नव्हतं कर, पण मला ते करायचं होतं. नंतर त्यांनी मला विचारलं डॉट क्लास फाईल स्टोअर कुठे होती आणि JVM ला कशी जाते, किंवा क्या बात आहे. डॉट क्लास फाईलचं काय की काय होतं त्याचं. मी बोललो डॉट क्लास फाईल क्लासची बनते, पूर्ण एक्सप्लेन केलं, आणि ती JVM ला इनपुट म्हणून जाते. तिथून वळला इंटरव्ह्यू JVM कडे. मी JVM त्यांना पूर्ण सांगितलं की JVMचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं. नंतर मग मी त्यांना बोललो अजून ते बोलले की मग तू पायथनचं काय माहिती आहे, पायथनचं सांग. तर मी त्यांना पायथन नाही, तसं झालं पहिले मी JVM एक्सप्लेन केलं, ते सगळं झालं. मग JVM पूर्ण सांगितलं. मग नंतर त्यांनी विचारलं की मला तुला पायथन म्हणजे तुला क्लाउड कम्प्युटिंग विचारलं. तर मग मी त्याच्यात मी क्लाउडचं नॉलेज पूर्ण सांगितलं की प्रायव्हेट क्लाउड, पब्लिक क्लाउड, हायब्रिड क्लाउड, हे सगळं त्यांना एक्सप्लेन केलं. आणि त्यांना ते मला बोलले की ठीक आहे, हे 2 टेक्नॉलॉजी, तुला नवीन फील्ड्समध्ये काय इंटरेस्ट आहे का, तू अजून काय केलं का. मग मी पायथन MLच्या बॅचला होतो, तर मी त्यांना सांगितलं की मी ML शिकायचं ट्राय करतोय किंवा शिकतोय, एक्सप्लोअर करतोय. तर मग त्यांनी मला बोलले की तू ML शिकण्यासाठी तू काय स्टेप्स घेतल्या किंवा तू काय काय एक्सप्लोअर करतो म्हणजे बेसिकली. तर मी त्यांना बोललो मशीन लर्निंगसाठी बेसिकली आपल्याला पायथन चांगल्या लेवलला यायला पाहिजे. बरोबर. सो मी असं म्हणलं मॅम की मी पायथन शिकतोय आत्ता, आणि पायथन विषयी त्यांना सांगितलं. मग नंतर तिथून मी त्यांना सांगितलं मला इंटरनल नॉलेज पण आहे की PVM कसं वर्क करतं. मग तिथे PVM एक्सप्लेन केलं की पायथनमध्ये सर्व गोष्टी ऑब्जेक्ट्स असतात, व्हर्च्युअल मशीन. तर मग नंतर त्यांनी मला विचारलं जावा आणि PVM मध्ये काय फरक आहे. आहे? तर मग मी सांगितलं जावा रोबस्ट आहे, पूर्ण फीचर सांगितले जावाचे, आणि PVM पायथनचे पूर्ण फीचर सांगितले. बिगिनर फ्रेंडली, बट तुम्ही इंटरनल जाल तर ते पण कॉम्प्लेक्स आहे, तुम्हाला यायला पाहिजे ते, की ते सांगितलं. मग दोघांचं कंपॅरिझन सांगितलं, दोघांचं परत JVM काय करतं PVM काय करतं ते पण सांगितलं. नंतर ते झालं. मग पायथनचा तसा इंटरव्ह्यू झाला, आणि लास्टला मग असा माझा सेकंड राऊंड होता कम्प्लीट. ओके. तो किती वेळ चालला मग सेकंड 30-40 मिनिट्स, त्याच्या अबावच. ओके. हा, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच झाला, पहिल्या राऊंड पेक्षा जास्त झाला. म्हणजे तो सेमच डेला होता आणि लगेच होता ना, 5 मिनिटांनी वगैरे. ओके. मग तुला तिसऱ्या राऊंड साठी का 2च राऊंड तुझे झाले होते? थर्ड राऊंड झाले होते. ओके. मग HR राऊंड होता. ठीक आहे. HR राऊंड काय टेक्निकल प्लस HR असा होता की प्युअर HR होता? प्युअर HR. अरे वा. ठीक आहे. काय काय विचारलं, म्हणजे कसं होतं? सेकंड राऊंड झाला 5 मिनिटांनी, मला लगेच कळलं की थर्ड राऊंडला सिलेक्ट झालं, पण मी लगेच थर्ड राऊंडला गेलो. तर ते सर होते, तर त्यांनी मला इंट्रोडक्शन विचारलं. फर्स्ट मी इंट्रोड्यूस केलं मला. मग ते मला बोलले की तुझे लास्ट 2 प्रिव्हियस इंटरव्ह्यू झाले, मला पूर्ण त्याचा एक्सपिरियन्स सांग आणि काय तुला वाटतंय त्याबद्दल, पूर्ण एक्सपिरियन्स सांग तुझा बेसिकली. तर मी त्यांना पूर्ण एक्सप्लेन केलं की माझे इंटरव्ह्यूमध्ये काय क्वेश्चन्स विचारले, मी त्यांना कसं टॅकल केले, काय आन्सर्स दिले,
अजून ते खूप एक्सपिरियन्स्ड होते हे पण सांगितलं. म्हणजे हा एक क्वेश्चन होता ना, हाच मी क्वेश्चन 15 ते 20 मिनिटं आन्सर केला असेल. मी पूर्ण एक्सप्लेन केलं त्यांना. सेकंड त्यांचा क्वेश्चन होता की वाय शुड, म्हणजे तो कसा क्वेश्चन होता की तुम्ही काय व्हॅल्यू देणार आम्हाला कंपनीला, किंवा असा क्वेश्चन होता त्यांचा की वाय शुड तुम्ही वी हायर हायर का करू तुम्हाला. बरोबर. सर मग मी त्यांना बोललो की सर मला येतं, म्हणजे मी अभ्यास करतो चांगला, बट मला एक प्लॅटफॉर्म पाहिजे की माझं नॉलेज इम्प्लिमेंट करायला. सो ते त्यांना खूप आवडलं. मग नंतर मला त्यांचा लास्ट क्वेश्चन होता की एनी क्वेश्चन्स फॉर मी. तर मी त्यांना विचारलं की सर तुम्ही डिफिकल्ट सिच्युएशन कशा हँडल करता, चॅलेंजेस कसे हँडल करता डेली. तर त्यांनी ते आन्सर केलं. असे सगळे तीन राऊंड झालेले माझे. ओके, गुड. म्हणजे ओव्हरऑल इंटरव्ह्यू तुझा छान झालाय. हो. तर मग मला आता प्रश्न असाच आहे की आता कंपनीचं पॅकेज 10.5 लाख प्लसच आहे. प्लस तुझ्या असं डोक्यात होतं की तू ऑलरेडी ॲसेंचरला प्लेस झाला होता, म्हणजे तुला आधीच कळलं होतं की ॲसेंचर कंपनी आपल्याकडे आहे. थोडं रिलॅक्स असतं सिनारिओ की एखादी कंपनी लागली. पण मला तो आठवतोय किस्सा की तू ॲसेंचर नंतर मला मेसेज केलेलास की सर पण माझं मन काही असं नाही आहे की मला ॲसेंचरसाठी जायचं आहे, की मला अजून काही ट्राय करायला पाहिजे, कारण मी एवढं विचार करतोय मला अजून कंपन्या पाहिजेत असं दुसरं. तर छान होतं म्हणजे की तुला BNY कंपनी मिळाली. बट मला आता एक विचारायला आवडेल की म्हणजे तुला असं काय वाटतं की ओव्हरऑल आता तुझे 3 राऊंड झाले, त्यांनी तुला सांगितलं पण की तू प्लेस झालाय. तुला काय वाटतं की तुझ्या रेझ्युमेमध्ये किंवा तुझ्या प्रिपरेशनमध्ये अशा काही गोष्टी होत्या की ज्या की फॅक्टर होत्या. म्हणजे जर सपोज आता फ्रेशर हे पॉडकास्ट बघणार, त्यांच्या लक्षात येणार की BNY साठी मी हे प्रिपेअर करायला पाहिजे, तर त्यांनी ते हायलाईट, म्हणजे त्यांना जर झाले पॉईंट की मी ह्या गोष्टींवर फोकस झालो तर माझे चान्सेस जास्त आहेत सिलेक्ट होण्याचे. सो तुला काय वाटतं तुझ्या 3 राऊंडवरनं की तुझ्या रेझ्युमेमध्ये किंवा तुझ्या प्रिपरेशनमध्ये काय असे की पॉईंट होते? सर मला असं वाटतं इंटरव्ह्यू मी शॉर्टलिस्ट म्हणजे मी सिलेक्शनचं कारण असं वाटतं की फर्स्ट तर माझं इनडेप्थ नॉलेज, की मी स्टार्टिंगपासून सर्व करत होतो ना. तुम्ही जसं इंटरनल स्ट्रक्चर शिकवतात तर ते मला एक वेगळं करत होतं की मी इंटरनल गोष्टी त्यांना खूप सांगितल्या, इनडेप्थ नॉलेज सांगितलं. अजून मी एक्सप्लेन करू शकत होतो ज्या कन्सेप्ट, कारण मला प्रिव्हियस 2-3 इंटरव्ह्यूचे एक्सपिरियन्स होते, तर मी त्या एक्सप्लेन करू शकलो चांगलं. आणि एक काय होतं, मी इंटरव्ह्यू ड्राईव्ह केला स्टार्टिंगपासून की मी फर्स्ट इंटरव्ह्यूला नर्वस होतो. सो मी 60 किंवा 70% आन्सरच केले असतील. मला त्याच्यातच वाटत होतं की नाही होणार आपलं, बट त्याच्यात झालं. मग सेकंड राऊंडला गेलो मी अजून चांगलं ड्राईव्ह केलं. मी प्रत्येक क्वेश्चन आन्सर केला. सेकंड राऊंडला असा एक पण क्वेश्चन नव्हता जो मला आला नाही. सो थर्ड याला चांगलं मी, आणि थर्ड राऊंडला पण म्हणजे मी बेसिकली सपोज इंटरव्ह्यूअरला मला असं वाटतं की इंटरव्ह्यूला जास्त क्वेश्चन विचारले गेले नाही पाहिजे, आपण एक्सप्लेन करायला पाहिजे. आपण स्वतःहून त्या टायमाला कन्सेप्ट मॅप करायला म्हणजे पाहिजे. एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय तर त्यांनी पुढचा क्वेश्चन विचारेपर्यंत आपल्याला गोष्टी त्या कनेक्ट करता आल्या पाहिजेत. आणि म्हणजे विषयाला भरकटवून पण नाही, पण रिलेटेड, म्हणजे एक एक कन्सेप्ट कनेक्ट करत गेलं पाहिजे. ओके. जसं क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स वरनं इनहेरिटन्स आपण पूर्ण ड्राईव्ह करतो ते तसं करायला पाहिजे. तुला असं वाटतंय का म्हणजे की आपला म्हणजे आपण जे काही प्रोजेक्ट आता तू ऍड केले होतेस बरं रेझ्युमेमध्ये, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट पडतोय किंवा तुला ते एक्सप्लेन करता आलेत प्रोजेक्ट व्यवस्थित, तर तुला वाटतंय का की त्यांच्या रिॲक्शनवरनं की आपला फ्लो बरोबर आहे, म्हणजे की आता तू प्रोजेक्ट स्वतः इम्प्लिमेंट केले, सुपर एक्सच्या सिनारिओमध्ये तू प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केले, तुला काय वाटतंय की तो कॉन्फिडन्स आपल्याकडे भेटतो जर आपण स्वतःहून प्रोजेक्ट केला तर? आणि जो कॉन्फिडन्स आपल्याला भेटलाय स्वतःहून प्रोजेक्ट करण्याचा, त्याला आपण कन्वर्ट कसं करू शकतो इंटरव्ह्यूमध्ये? म्हणजे मी जर आता स्वतःहून प्रोजेक्ट करतोय इंटरव्ह्यूला देण्यासाठी, तर इंटरव्ह्यू घेताना इंटरव्ह्यूअरला एक कॉन्फिडन्स राहतो की अरे ह्या व्यक्तीने स्वतः प्रोजेक्ट केलेला असू शकतो. तर तुला काय वाटतं की स्वतः प्रोजेक्ट करणे किती गरजेचं आहे? म्हणजे मला हा पॉईंट का विचारायचा आहे, बरेचशी लोक आमच्याकडे येतात ना, तर आम्ही त्यांना विचारतो की तुझा रेझ्युमे छान आहे बऱ्यापैकी, म्हणजे आम्ही व्हेरीफाय करतो, तर आम्हाला दिसतं की त्यांचे जे प्रोजेक्ट वगैरे असतात ना, ते त्यांनी असे बोलतात की हा एक मी केलाय, हा मी घेतलाय, किंवा माझ्या मित्राने केलेला आहे तोच मी ॲड केलेला आहे. तर तुला काय वाटतं की कुठलाही इंटरव्ह्यू क्रॅक करण्यामध्ये, म्हणजे तू 2 इंटरव्ह्यू क्रॅक केले, आपण स्वतः प्रोजेक्ट करणे किती महत्त्वाचं आहे? आपण स्वतः प्रोजेक्ट करणेच हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण इंटरव्ह्यूला इंट्रोडक्शन नंतर सेकंड क्वेश्चन हा कॉमन असतो की तुमचे प्रोजेक्ट एक्सप्लेन करा आम्हाला. आणि जेव्हा तुम्ही स्वतः प्रोजेक्ट करत नाही तर तो एक्सप्लेन तुम्ही त्या लेवलला करू शकत नाही. आणि ते खूप केसेसमध्ये ते इम्प्लिमेंटेशन विचारतात, जसं की मला जावा एफएक्सचा कोड लिहायला लावला, जर मी सुपर एक्समध्ये तो प्रोजेक्ट केलाच नसता तर मी तो कसा दाखवला असता किंवा कसा फ्लो एक्सप्लेन केला असता. तो एक की टेक अवे होता. आणि शेवटचा प्रश्न हाच की आपण आपल्या क्लासमध्ये म्हणजे कोर्ट वेबमध्ये की आपण नवीन नवीन काही गोष्टी आणत असतो, क्विझिथॉन झालं, सुपर एक्स झालं,
तर तुझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे की फ्रेशरला खरंच या गोष्टी फायद्याच्या ठरतात? म्हणजे तू तर 2 कंपन्या क्रॅक केल्या, त्यावरूनच मी तुला हा प्रश्न विचारतोय की कसं, म्हणजे तुझं मत काय आहे त्या सुपर एक्सच्या प्रोग्रामवरती किंवा क्विझिटॉनवरती? सो सर, फर्स्ट ऑफ ऑल मला कोर्टवेबचं हे खूप आवडतं की नवीन नवीन इनिशिएटिव्ह कोर्टवेबद्वारे घेतले जातात. जसं की सुपर एक्स आमच्या वेळेस इंट्रोड्यूस झालेलं सुपर एक्स बरोबर. प्रोग्राम. आम्हाला तेव्हा प्रोजेक्ट्स करायला लावले. फर्स्ट टाइम आम्ही स्वतःची आयडिया घेऊन प्रोजेक्ट बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे सेकंड थर्ड इयरला. सो बरोबर. ती एक चांगलं आहे. आणि सेकंड कोर्टवेबमध्ये इंटरनल स्ट्रक्चर खूप शिकवलं जातं, JVM वर्किंग PVM. तर हे खूप चांगलं आहे. आणि मी म्हणजे मी जे डोमेनमध्ये शिकलो त्या डोमेनचा प्रोजेक्ट केलेला. जसं बरोबर. जावा शिकलो जावाचा प्रोजेक्ट केला, पायथन शिकलो त्याचा, IoT शिकलो त्याचा प्रोजेक्ट केला. तर ह्यामुळे कोर्टवेबची खूप हेल्प होती मुलांना. आणि सर्वात इम्पॉर्टंट स्वतःचे प्रोजेक्ट्स करणं आहे, कारण तुम्ही तेव्हाच ते बरोबर. एक्सप्लेन करू शकता. ओके, गुड. आम्हाला म्हणजे आमचं हेच विचार असतो की आता तुमच्या गोष्टीत ना आम्हाला अजून काही गोष्टी ॲड करता येतील का? म्हणजे जसं तुमच्या इंटरव्ह्यू क्रॅक करण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं हो. की पॉईंट होते आणि मग आम्हाला छान वाटते की ह्या गोष्टी आपल्या इथे होत आहेत आणि याच्यातनं तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकताय. सो यस, तुझ्या क्वेश्चनमधनं होप सो की सगळ्या लोकांना हेल्प होईल. जे कोणी म्हणजे जे आपल्या क्लासचे स्टुडंट असेल किंवा आपल्या क्लासचे स्टुडंट असेल जे हे पॉडकास्ट बघतील, BNY साठी काय काय प्रिपेअर करायला पाहिजे हा पाथ त्यांच्यापर्यंत मिळालेला असेल. तर आता तुला तर ह्या गोष्टी कळल्यात की आता कंपनी आपल्याला मिळालेली आहे. तर तुझं टार्गेट काय आहे? म्हणजे आता ही कंपनी मिळाली तर तू कसं बघतो की कंपनी मला तर आता लागलेली आहे, चांगलं पॅकेज पण भेटलेलं आहे. काय गोल आहे तुझं की कशात तुला प्रोफिशियंट बनायचं आहे किंवा तुला फ्रंट एंड डेव्हलपरकडे जायचं आहे, बॅक एंडकडे जायचं आहे, कंपनी रोल देईल त्याच्यात तुला एक्सपर्ट बनायचं आहे, तुझं काय टार्गेट आहे? सो माझं फ्युचर पर्स्पेक्टिव्हने असं टार्गेट आहे की BNYमध्ये मला जे काही काम भेटेल त्याच्यात मला प्रोफिशियंट चांगलं व्हायचं आहे. आणि साईड बाय साईड स्वतःचं पण फ्रेमवर्कचं नॉलेज, इंटरनल नॉलेज, म्हणजे OS मला अजून चांगल्या चांगलं लेवलला करायचं शिकायचे, मला फ्लटर अजून चांगल्या लेवलला शिकायचे. आणि माझं जे जॉबचं काम असेल मला त्याच्यात पण चांगल्या लेवलला प्रोफिशियंट व्हायचं. गुड. म्हणजे तुम्ही लास्ट इयरला आहात असं वाटत नाही. ॲक्च्युली तुमचे जे म्हणजे क्वेश्चन म्हणजे मी विचारल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने आन्सर करताय की खूप म्हणजे ही मॅच्युरिटी येणं म्हणजे तुम्ही इथे जिंकलेला आहात. म्हणजे आमच्यासाठी आज मला कळतं की काही गोष्टी की जेव्हा मी आता पॉडकास्ट चालू केलं तेव्हा मला लक्षात आलं की एक माइंडसेट असतो की मेहनत तर सगळ्यांना करणेच आहे. म्हणजे विदाऊट मेहनतीशिवाय कोणी कुठली गोष्ट क्रॅक करू शकत नाही. ना इंटरव्ह्यू असेल ना लाईफमधले कुठले गोल असतील. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉलेज लेवलला एवढे डिस्ट्रॅक्शन असताना गोष्टी शिकायच्या, प्लस त्या इम्प्लिमेंट करायच्या आणि इंटरव्ह्यू क्रॅक करायचं, हे खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. खूप छान वाटलं शुभम तुला भेटून. आय होप तुम्हा सगळ्यांना ह्या पॉडकास्टमधनं नॉलेज मिळालेलं असेलच. तुम्ही हे पॉडकास्ट कंप्लीट बघा जेणेकरून ह्याचे सगळे क्वेश्चन्स त्याच्या इंटरव्ह्यू राऊंडनंतर तुम्हाला तिथे स्क्रीनवरती दिसू शकतील. सो तुम्ही फॉलो करा आणि जर तुम्हाला आमचं हे पॉडकास्ट आवडत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. येस, थँक्यू. चलो, थँक्यू. थँक्यू सर.